प्रमाणात अर्बनायझेशन होतंय, ज्या प्रमाणात इन प्लेसेस लाईक कोथरूड किंवा फॉर दॅट मॅटर लार्जर पुण्यामध्ये सुद्धा ज्या प्रमाणात लोक येऊन राहतायत, त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि एफिशियंट पब्लिक ट्रान्सपोर्ट याशिवाय पर्याय नाही. कितीही तुम्ही गाड्यांचे आणि रस्त्यांचे सोल्युशन जरी काढले तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सुधारल्याशिवाय एक ईज ऑफ मोबिलिटी राहणार नाही असं तरी दिसतंय. ह्या पॉडकास्टला मी आलोय, राहतो मी कोथरूड मध्ये, मी बसने आलो. आता याच्यासाठी मला प्लॅनिंग करावं लागलं. आता ते मी इतके वर्ष गेली 15 वर्ष मी बसने पुण्यात प्रवास करतो, त्यामुळे मला ते मी माझ्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करून घेतलंय. आज एवढी रायडरशिप वाढली आहे पुणे मेट्रोची, कारण ॲज यू राईटली सेड प्लॅनिंग, आणि त्याच्यामध्ये मला ती मेट्रोने प्रवास करायला आवडलं पाहिजे आणि ते चांगलंही दिसलं पाहिजे. हे वारंवार सांगितलं जातंय अनेक रूपातनं, सोशल मीडियातनं, प्रिंट मीडियातनं, इलेक्ट्रॉनिक मधनं. PMPLचं तसं करता येईल का, हा खरा आपला विषय.